Welcome all of you. In this video we will see last 3 points from our chapter number 3, which are subtopics from test documentation. We have seen from last video, in last video we have seen test documentation first part, that is test case template. Okay, these are 3 remaining parts of test documentation, that is test plan, defect report and test summary report. First, test plan. A software test plan is a document that contains the strategy used to verify that the software product or system adheres to its design specification and other requirements. तुमचं टेस्ट प्लॅनचं एक काय असतं, डॉक्युमेंट असतं. ओके, तर त्याच्यात काय मेन्शन केलेलं असतं की तुम्ही कोणत्या टेस्टिंग स्ट्रॅटेजीज यूज करणार आहे. ओके, तुमचं डिझाईन स्पेसिफिकेशन आणि तुमच्या रिक्वायरमेंट्सला मीट करण्यासाठी किंवा त्याला टेस्ट करण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीज यूज करणार आहे त्याच्यासाठी एक तुम्ही डॉक्युमेंट बनवलेलं असतं. ओके, त्याला म्हणायचं टेस्ट प्लॅन. टेस्ट प्लॅन मे कंटेन फॉलोइंग टेस्ट: डिझाईन व्हेरिफिकेशन टेस्ट, देन डेव्हलपमेंट और प्रोडक्शन टेस्ट, देन थर्ड वन ॲक्सेप्टन्स और कमिशनिंग टेस्ट, सर्व्हिस अँड रिपेअरिंग टेस्ट, देन रिग्रेशन टेस्ट. ह्या 5 गोष्टी असतात तुमच्या टेस्ट प्लॅनमध्ये. ओके, व्हेरिफिकेशन टेस्ट, आपण व्हेरिफिकेशनचं हे पाहिलं आहे मिनिंग, की तुमचे स्पेसिफिकेशन्स आहेत तुमच्या SRSमध्ये जे दिलेले, त्या रिक्वायरमेंट्स मीट होतात की नाही ते त्यासाठी जी टेस्ट केली जाते त्याला डिझाईन व्हेरिफिकेशन टेस्ट म्हणायचं. डेव्हलपमेंट टेस्ट म्हणजे प्रोडक्शन टेस्ट, म्हणजे काय की तुमचं ॲक्च्युअल डेव्हलपमेंट सुरू असताना जे साईड बाय साईड टेस्टिंग केलं जातं त्याला प्रोडक्शन टेस्ट किंवा डेव्हलपमेंट टेस्ट असं म्हणतात. देन ॲक्सेप्टन्स टेस्ट और कमिशनिंग टेस्ट. ओके, ॲक्सेप्टन्स टेस्ट कशाला म्हणायचं की तुमच्या रिक्वायरमेंट्स ॲक्च्युली मीट होत आहेत की नाही, किंवा प्रॉपरली तुम्ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली रिझल्ट भेटत आहे की नाही. ओके, त्याला काय म्हणायचं, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग. देन सर्व्हिस अँड रिपेअर टेस्टिंग. सर्व्हिस टेस्टिंग आणि रिपेअर टेस्टिंग म्हणजे मेंटेनन्स टेस्टिंग असतं हे. नंतर रिग्रेशन टेस्टिंग. ओके, रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं की तुमचं ज्या प्रिव्हियसली एक्झिक्युटेड ज्या टेस्ट केसेस आहेत त्या रिव्हिजिट किंवा रिटेस्ट केल्या जातात किंवा परत एक्झिक्यूट केल्या जातात, त्याला म्हणायचं रिग्रेशन टेस्टिंग. ओके, या 5 टाईप्सच्या टेस्टिंग तुमच्या ह्या टेस्ट प्लॅनमध्ये इन्क्लूड केलेले असतात. टेस्ट प्लॅन फॉर्मॅट्स व्हॅरीज ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन. प्रत्येक टेस्ट प्लॅनच्या डॉक्युमेंटचं फॉर्मॅट ऑर्गनायझेशनवर डिपेंड आहे. ओके, म्हणजे कंपनी वाईज तुमचा टेस्ट प्लॅनचा फॉर्मॅट चेंज होऊ शकतो. टेस्ट प्लॅन शुड कंटेन 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स लाईक टेस्ट कव्हरेज, टेस्ट मेथड्स अँड टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमच्या टेस्ट प्लॅनमध्ये 3 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. टेस्ट कव्हरेज म्हणजे काय की तुमचा किती % पार्ट टेस्टेबल आहे. ओके, किंवा टेस्ट करून झालाय. ओके, नंतर टेस्ट मेथड्स, टेस्टिंग मेथड्स कोणत्या यूज करायच्या तुम्हाला, आणि टेस्ट रिस्पॉन्सिबिलिटीज, ॲक्च्युअल टेस्टिंग परफॉर्म करण्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत. ओके, ह्या 3 मेन गोष्टी असतात. Then test planning. Plan is a strategic document which describes how to perform a task in an effective, efficient and optimized way. प्लॅन एक काय तुमचं डॉक्युमेंट आहे, त्याच्यात काय डिस्क्राईब केलं, त्याच्या थ्रू तुम्हाला काय डिस्क्राईब केलं जातं की तुमचं कोणतं पण टेस्टिंगचं टास्क आहे ती इफेक्टिव्ह आणि इफिशियंट वेनी किंवा ऑप्टिमाइज्ड वेनी कसं तुम्ही परफॉर्म करू शकता. ओके, अ टेस्ट प्लॅन इज अ डॉक्युमेंट डिस्क्रायबिंग द स्कोप, अप्रोच, ऑब्जेक्टिव्ज, रिसोर्सेस अँड शेड्यूल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग एफर्ट्स. ओके, तुमचं टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट्स काय डिस्क्राईब करत असतं, तुमचं स्कोप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग, देन अप्रोचेस टू सॉफ्टवेअर टेस्टिंग, ऑब्जेक्टिव्ज, विच रिसोर्सेस आर बिंग यूज्ड बाय सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड शेड्यूल फॉर सॉफ्टवेअर टेस्टिंग. A test plan identifies the items to be tested, items not to be tested, who will do the testing, the test approach followed, what will be the pass or fail criteria, training needs for team. टेस्ट प्लॅनमध्ये काय काय आयडेंटिफाय केलं जातं की कोणते आयटम्स टेस्ट केले आहेत, कोणते टेस्ट करायचे आहेत, टेस्टिंग कोण करणार आहे, देन कोणते टेस्ट अप्रोचेस तुम्ही फॉलो करताय, पास आणि टेस्ट केस पास क्रायटेरिया आणि फेल क्रायटेरियाज काय आहेत, आणि जर ट्रेनिंग लागत असेल तुमच्या टीमला फॉर टेस्टिंग तर त्या ट्रेनिंगचे डिटेल्स. द गोल ऑफ टेस्ट प्लॅनिंग इज टू टेक इन टू अकाउंट the important issues of testing strategy, resource utilization, responsibilities, risk and priorities.
तुमच्या टेस्ट प्लॅनिंगचं गोल काय असतं की तुमच्या ह्या इम्पॉर्टंट इश्यूला कन्सिडर करणे. ओके, कोणत्या टेस्टिंग स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत, रिसोर्स युटिलायझेशन किती लागते टेस्टिंगसाठी, नंतर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ टेस्टिंग किती आहेत, रिस्क कोणत्या कोणत्या आहेत आणि प्रायोरिटीज तुमच्या डिफेक्टच्या किंवा तुमच्या टेस्टिंगच्या प्रायोरिटीज. देन टेस्ट प्लॅनिंग इश्यूज आर रिफ्लेक्टेड in the overall software project planning. The output of test planning is the test plan document. They are developed for each level of testing. तुमच्या टेस्ट प्लॅनिंगचं आउटपुट काय असतं की तुमचं टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट, तुमचं टेस्ट प्लॅनिंग जे तुम्ही फॉलो करणार आहे त्याच्यानंतर तुम्ही लास्ट फेजला काय असणार आहे, तुमचं टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट रेडी असणार आहे. ओके, प्रत्येक लेवलच्या टेस्टिंगला टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट बनवलं जातं. प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. टेस्टिंग एनी प्रोजेक्ट शुड बी ड्रिवन बाय अ प्लॅन. कोणतं पण टेस्टिंग तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी एक टेस्ट प्लॅन केलं जातं. ओके, द टेस्ट प्लॅन ॲक्ट्स ॲज द अँकर फॉर द एक्झिक्युशन, ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग ऑफ द एंटायर टेस्टिंग प्रोजेक्ट अँड कवर्स फॉलोइंग पॉईंट्स. तुमचं जो टेस्ट प्लॅन आहे इट ॲक्ट्स ॲज अन अँकर फॉर द एक्झिक्युशन, ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग ऑफ युअर एंटायर टेस्टिंग प्रोजेक्ट. ओके, तुमच्या टेस्टिंग एंटायर प्रोजेक्ट जो टेस्ट करायचा आहे त्याच्यासाठी टेस्ट प्लॅन डॉक्युमेंट ॲज अ अँकर म्हणून वर्क करते. कशासाठी की तुम्हाला त्या टेस्टिंगच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या परफॉर्म करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. तर कोणते कोणते पॉईंट्स कव्हर करतं ते. फर्स्ट वन, व्हॉट नीड्स टू बी टेस्टेड. ॲक्च्युअली कोणते कोणते पार्ट्स टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा द स्कोप ऑफ टेस्टिंग इन्क्लुडिंग क्लिअर आयडेंटिफिकेशन ऑफ व्हॉट विल बी टेस्टेड अँड व्हॉट विल नॉट बी टेस्टेड. कोणते कोणते पार्ट्स कंपोनंट्स टेस्ट करायचेत आणि कोणते नाही करायचेत ते त्याच्यात आयडेंटिफाय किंवा हे केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं. देन हाऊ द टेस्टिंग इज गोइंग टू बी परफॉर्म्ड, ब्रेकिंग डाऊन द टेस्टिंग इंटू स्मॉल अँड मॅनेजेबल टास्क अँड आयडेंटिफाईंग द स्ट्रॅटेजीज टू बी युज्ड फॉर कॅरिंग आउट द टास्क. हे टेस्टिंग कसं परफॉर्म होणार आहे. ओके, म्हणजे एखादा लार्ज हे असेल कॉम्पोनंट असेल तर त्याला टेस्टिंग स्ट्रॅटेजी त्याची छोट्या छोट्या स्ट्रक्चरमध्ये किंवा छोट्या कंपोनंट्समध्ये ब्रेकडाऊन करून त्याला टेस्ट केलं जाते. ओके, म्हणजे हे कसं होणार आहे, ॲक्च्युली ब्रेकडाऊन करायचं आहे की नाही करायचं आहे. देन थर्ड वन, व्हॉट रिसोर्सेस आर नीडेड फॉर टेस्टिंग, कम्प्युटर ॲज वेल ॲज ह्युमन रिसोर्सेस. कोणते कोणते रिसोर्सेस तुमच्या टेस्टिंगसाठी नीडेड आहेत त्याचं मेन्शनिंग इथे येणार आहे. देन फोर्थ वन, द टाईम लाईन्स बाय विच द टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज विल बी परफॉर्म्ड. तुमच्या ज्या टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, सब ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठीच्या टाईम डेडलाईन्स. ओके, टेस्टिंग ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतानाच्या टाईम लाईन्स. नंतर ना फिफ्थ वन, लास्ट वन इज रिस्क दॅट मे बी फेस्ड इन ऑल ऑफ द अबव विथ ॲप्रोप्रिएट मिटिगेशन अँड कंटिजन्सी प्लॅन. ह्या काही जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत तुमच्या टेस्ट प्लॅनिंगमध्ये त्या परफॉर्म करताना कोणत्या लेवलची रिस्क आहे. ओके, त्या रिस्क पण तिथे मेन्शन केलेल्या असतात इन अ टेस्ट प्लॅन. ह्या गोष्टी 5 गोष्टी मेन कन्सिडर केल्या जातात व्हाईल प्रिपेअरिंग अ टेस्ट प्लॅन. आता थर्ड पॉईंट, इंट्रोडक्शन टू डिफेक्ट रिपोर्ट. टेस्ट डॉक्युमेंटेशन मधला थर्ड पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू डिफेक्ट रिपोर्ट. आता व्हॉट इज डिफेक्ट रिपोर्ट. डिफेक्ट रिपोर्ट इज अ डॉक्युमेंट दॅट आयडेंटिफाईज अँड डिस्क्राइब्स द डिफेक्ट डिटेक्टेड बाय अ टेस्टर. डिफेक्ट रिपोर्ट काय आहे, तुमचं एक डॉक्युमेंट आहे, ते काय आयडेंटिफाय करतं किंवा डिस्क्राईब करतं तुमच्या टेस्टरने टेस्टिंग केल्यानंतरनं, टेस्टिंग परफॉर्म केल्यानंतरनं जे काही डिफेक्ट्स आयडेंटिफाय झालेले आहेत त्याच्यासाठी तो काय करतो, डिफेक्ट रिपोर्ट बनवतो. ओके, द पर्पज ऑफ द डिफेक्ट रिपोर्ट इज टू स्टेट द प्रॉब्लेम ॲज क्लिअरली ॲज पॉसिबल सो दॅट डेव्हलपर्स कॅन रेप्लिकेट द डिफेक्ट्स इझिली अँड फिक्स इट. ओके, डिफेक्ट रिपोर्टचा पर्पज काय असतो की टेस्टर काय करणार आहे त्या डिफेक्ट रिपोर्टमध्ये त्यांनी जे फाइंड आउट केलेले डिफेक्ट्स आहेत त्याला तो सिम्पल मॅनरमध्ये जितकं चांगलं डिस्क्राईब करता येईल तितकं चांगलं डिस्क्राईब केलेलं असतं जेणेकरून डेव्हलपर तुमचा त्याला त्या डिफेक्टला इझिली फिक्स करू शकतो आणि त्याच्या म्हणजे तो डिफेक्ट साईड आउट करू शकतो, करेक्ट करू शकतो. ओके, आता डिफेक्ट रिपोर्ट टेम्पलेट, त्याचं पण एक टेम्पलेट फिक्स आहे. फिक्स टेम्पलेट किंवा व्हॅरी होत असेल अकॉर्डिंग टू ऑर्गनायझेशन. तर डिफेक्ट रिपोर्ट टेम्पलेट इथे एक दिलेले आहे बघा. इन मोस्ट कंपनीज अ डिफेक्ट रिपोर्टिंग टूल इज यूज्ड अँड द एलिमेंट्स ऑफ अ रिपोर्ट कॅन व्हॅरी. तुमचे जे डिफेक्ट रिपोर्ट टेम्पलेटचे एलिमेंट्स आहेत ते व्हॅरी होऊ शकतात अकॉर्डिंग टू डिफेक्ट रिपोर्टिंग टूल. ओके, हाऊएव्हर इन जनरल अ डिफेक्ट रिपोर्ट कॅन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स. जनरली तुमच्या
डिफेक्ट रिपोर्टमध्ये फॉलोइंग एलिमेंट्स असतात. फर्स्ट वन ID, युनिक आयडेंटिफायर गिवन टू द डिफेक्ट. कोणत्याही डिफेक्टला असाइन केलेलं युनिक ID. ओके, जसं की आपण टेस्ट केसला टेस्ट केस ID डिफाईन करतो किंवा असाइन करतो. देन प्रोजेक्ट, कोणत्या प्रोजेक्टवर वर्क करतो टेस्टर. ओके, कोणता प्रोजेक्ट टेस्ट केला त्याने त्या प्रोजेक्टचं नेम. देन प्रोडक्ट नेम, कोणत्या प्रोडक्टचं प्रोजेक्ट आहे त्या प्रोडक्टचं नेम. देन रिलीज व्हर्जन ऑफ द प्रोजेक्ट, कोणत्या रिलीज व्हर्जनला हा प्रोजेक्ट किंवा हा डिफेक्ट तुम्हाला करेक्ट आउट करायचा आहे, त्या रिलीजचं व्हर्जन. देन मॉड्यूल, स्पेसिफिक मॉड्यूल ऑफ द प्रोडक्ट वेअर द डिफेक्ट वॉज डिटेक्टेड, कोणत्या मॉड्यूलमध्ये डिफेक्ट डिटेक्ट झाला आहे त्या मॉड्यूलचं नेम. देन डिटेक्टेड बिल्ड व्हर्जन ऑफ द प्रोडक्ट वेअर द डिफेक्ट वॉज डिटेक्टेड, कोणत्या बिल्ड व्हर्जनमध्ये डिफेक्ट डिटेक्ट झाला आहे त्या डिटेक्टेड डिफेक्टचं बिल्ड व्हर्जन. ओके, तुमच्या सिस्टीमचं. देन समरी ऑफ द डिफेक्ट, कीप धिस क्लिअर अँड कॉन्साईज. समरी ऑफ द डिफेक्ट म्हणजे काय की कुठे डिफेक्टचं समरी. ओके, कोणत्या स्टेप्स फॉलो करून तो डिफेक्ट आकर झाला. ओके, आणि हे समरी लिहिताना टेस्टरने काय केली पाहिजे, क्लिअर आणि कॉन्साईज वेने मांडली पाहिजे किंवा क्लिअरली सांगितली पाहिजे, मेन्शन केली पाहिजे, जेणेकरून डेव्हलपरला ती समजायला इझी जाईल. देन डिस्क्रिप्शन, डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द डिफेक्ट, डिस्क्राइब ॲज मच ॲज पॉसिबल बट विदाउट रिपीटिंग एनिथिंग ऑर युझिंग कॉम्प्लेक्स वर्ड्स, कीप इट सिम्पल बट कॉम्प्रिहेन्सिव्ह. डिस्क्रिप्शन, जेव्हा तुम्ही टेस्टर एखाद्या डिस्क्रिप्शन देतो डिफेक्टचं तर ते काय पाहिजे, ॲज सिम्पल ॲज पॉसिबल पाहिजे. फक्त काय पाहिजे, त्याला सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगता आल्या पाहिजे. ओके, त्या डिस्क्रिप्शनमध्ये, आणि कोणतीही गोष्ट रिपीट व्हायला नको आहे आणि कॉम्प्लेक्स वर्ड्स यूज नाही करायचे, जेणेकरून तुमच्या डेव्हलपरला समजू शकेल. स्टेप्स टू रेप्लिकेट, स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ द वे टू रिप्रोड्यूस द डिफेक्ट, नंबर द स्टेप्स. तुमच्या स्टेप वाईज नंबरिंग करायचे त्या स्टेप्सला. या स्टेप्स टू रेप्लिकेट पॉईंटमध्ये काय येणार आहे की तुमचा डिफेक्ट प्रोड्यूस कसा होतोय. ओके, त्याचं स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन. देन ॲक्च्युअल रिझल्ट, द ॲक्च्युअल रिझल्ट यू रिसिव्ड व्हेन यू फॉलोड द स्टेप्स. तुम्ही ॲक्च्युअली या स्टेप्स फॉलो केल्यानंतर ॲक्च्युअल रिझल्ट काय होता, ॲक्च्युअल रिझल्ट काय आला आणि एक्सपेक्टेड रिझल्ट काय होता. ओके, हे जे 2 पॉईंट्स. नंतर अटॅचमेंट्स, अटॅच एनी ॲडिशनल इन्फॉर्मेशन लाईक स्क्रीनशॉट्स अँड लॉग्स. तुम्हाला जर एखादा डिफेक्ट ऑकर झाला आहे, एखादी इमेज शो होती आहे, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट अटॅच करू शकता फॉर द डेव्हलपर्स अंडरस्टँडिंग पर्पज. देन रिमार्क्स, एनी ॲडिशनल कमेंट्स ऑन द डिफेक्ट, काही ॲडिशनल कमेंट्स ॲड करायचे असतील तर त्या तुम्ही रिमार्क्स पॉईंटमध्ये ॲड करू शकता. देन डिफेक्ट सेव्हरिटी ऑफ द डिफेक्ट म्हणजे काय की तुमच्या डिफेक्टची कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय की कितपत बाबा तो डॅमेज करतोय तुमच्या प्रोजेक्टला, हाऊ बॅडली इट इम्पॅक्ट्स ऑन युअर प्रोजेक्ट. ओके, दिस इज नथिंग बट डिफेक्ट सेव्हरिटी. देन डिफेक्ट प्रायोरिटी ऑफ द डिफेक्ट म्हणजे काय की हाय, लो, मिडियम. जर हाय प्रायोरिटीचा डिफेक्ट असेल तर तो ॲज अर्ली ॲज पॉसिबल सॉल्व्ह करायला हवा. ओके, त्याला म्हणायचं डिफेक्ट प्रायोरिटी. काही डिफेक्ट असे असतात की त्याचा प्रोजेक्टवर काही इफेक्ट होत नसतो. ओके, तर त्याला लो प्रायोरिटी डिफेक्ट असं कन्सिडर करतात. देन रिपोर्टेड बाय, द नेम ऑफ द पर्सन हू रिपोर्टेड द डिफेक्ट, ज्याने रिपोर्ट केला आहे त्याला कोणाला भेटलाय तो डिफेक्ट, त्या रिपोर्टिंग पर्सनचं नेम येईल इथे. नंतर असाइन टू, द नेम ऑफ द पर्सन दॅट इज असाइन टू ॲनालाइज ऑर फिक्स द डिफेक्ट, ज्या पर्सनला तो असाइन केला आहे, ज्या डेव्हलपरला तो असाइन केला आहे फिक्स करण्यासाठी किंवा साईड आउट करण्यासाठी, त्याला म्हणायचं त्या असाइन टू त्या फील्डमध्ये त्या पर्सनचं नेम येईल. ओके, देन द स्टेटस ऑफ द डिफेक्ट. आता डिफेक्ट लाईफ सायकल असते. जेव्हा तुमचा डिफेक्ट न्यूली ऑकर होतो तेव्हा त्याला न्यू स्टेटमध्ये असतो तो. ओके, जेव्हा तो टेस्टर डेव्हलपर त्याला ओपन करतो तेव्हा तो ओपन स्टेटमध्ये जातो. ओके, असे नंबर ऑफ स्टेप्स असतात. जेव्हा पूर्ण डिफेक्ट तुमचं सॉल्व्ह होऊन साईड आउट होतो त्याच्यानंतर त्या क्लोज स्टेटमध्ये जातो. असे नंबर ऑफ स्टेप्स असतात. तर त्याचं ॲक्च्युअली स्टेटस काय आहे, न्यू आहे, ओपन आहे. ओके, की रिओपन करावा लागतो कधी कधी, तर रिओपन स्टेटस आहे. ओके, हे स्टेटसमध्ये स्टेटस ऑफ द डिफेक्ट. देन फिक्स्ड बिल्ड व्हर्जन ऑफ द प्रोडक्ट वेअर द डिफेक्ट वॉज फिक्स्ड, तुमचा प्रोडक्टचं बिल्ड व्हर्जन की जिथे तुमचा डिफेक्ट फिक्स झालाय. ओके, म्हणजे फिक्स केला तुम्ही, तो फिक्स केला म्हणजे काय की त्याच्यातला फॉल्ट तुम्ही करेक्ट आउट केलाय. ओके, त्या बिल्डचं व्हर्जन.
ओके, तर हा होता तुमचा कशाचा फॉर्मॅट होता, हा डिफेक्ट रिपोर्ट टेम्पलेट होतं. आता लास्ट वन पार्ट आहे तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट. टेस्टिंग झाल्यानंतर ना टेस्ट समरी द्यावी लागते. ओके, एक टेस्ट समरी रिपोर्ट द्यावा लागतो. त्याचं टेम्पलेट काय आपल्याला पाहिजे. द फायनल स्टेप इन द टेस्ट सायकल इज टू रिकमेंड द सुटेबिलिटी ऑफ अ प्रोडक्ट फॉर रिलीज. अ रिपोर्ट दॅट समरायझेस द रिझल्ट्स ऑफ द टेस्ट सायकल इज द टेस्ट समरी रिपोर्ट. देर आर 2 टाइप्स ऑफ टेस्ट समरी रिपोर्ट्स. फर्स्ट वन फेज वाईज टेस्ट समरी अँड फायनल टेस्ट समरी रिपोर्ट्स. तुमच्या टेस्ट सायकलमध्ये लास्टला तुम्ही काय करता की तुमचे कोणते कोणते रिकमेंडेशन्स आहेत रिलीजसाठी त्याचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं. आणि त्याचंच एक पार्ट म्हणजे काय, टेस्ट समरी रिपोर्ट. तर टेस्ट समरी रिपोर्ट दोन टाईपचा असतो. फर्स्ट वन फेज वाईज टेस्ट समरी अँड फायनल टेस्ट समरी. फेज वाईज म्हणजे काय असणार आहे की प्रत्येक फेजला, टेस्टिंगच्या प्रत्येक फेजला तुम्ही जी समरी जनरेट करताय त्याला फेज वाईज टेस्ट समरी असं म्हटलं जातं. आणि फायनल टेस्ट समरी रिपोर्ट म्हणजे इन्क्लूड्स डिटेल्स ऑफ ऑल टेस्टिंग फेजेस. ऑल टेस्टिंग फेजेसचा समरी रिपोर्ट म्हणजे फायनल टेस्ट समरी रिपोर्ट असतो. अ समरी रिपोर्ट शुड प्रेझेंट फर्स्ट वन अ समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट ड्युरिंग द टेस्ट सायकल. कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट केल्या तुम्ही थ्रू आउट तुमच्या टेस्ट सायकलमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज. द व्हॅरियन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज प्लॅन. व्हॅरियन्स म्हणजे काय की तुमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमधील रिस्क लेवल काय होती. ओके, तो फाइंड केलेला व्हॅरियन्स. देन समरी ऑफ रिझल्ट्स शुड इन्क्लूड टेस्ट दॅट फेल्ड विथ रूट कॉज सेव्हरिटी ऑफ इम्पॅक्ट ऑफ डिफेक्ट्स अनकवर्ड. थर्ड वन काय की समरी ऑफ रिझल्ट शुड इन्क्लूड. तुमच्या समरी ऑफ रिझल्ट्समध्ये काय काय इन्क्लूड पाहिजे की तुमची कोणते कोणते टेस्ट केसेस फेल झालाय. ओके, आणि फेल का झालाय त्याचा रूट कॉज काय होता. देन तुमच्या त्या इम्पॅक्ट, तुमच्या त्या डिफेक्टचा किंवा त्या फेल झालेल्या ह्याचा डिफेक्टचा काय प्रॉब्लेम होतोय किंवा काय किती बॅडली इम्पॅक्ट करतोय तो सिस्टीमवर. ओके, देन फोर्थ वन कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट अँड रिकमेंडेशन फॉर रिलीज. जे काय असेसमेंट तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट म्हणजे की तुमच्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन डॉक्युमेंटमध्ये काय काय हे होत्या रिक्वायरमेंट्स होत्या आणि काय काय टेस्टिंगमध्ये मीट नाही होते. ओके, त्याचं एक असेसमेंट केलेलं रिपोर्ट, त्याची काही माहिती त्या समरी रिपोर्टमध्ये ॲड करावी लागते. देन प्रिपेअरिंग टेस्ट समरी रिपोर्ट. ॲट द कम्प्लिशन ऑफ द टेस्ट सायकल अ टेस्ट समरी रिपोर्ट इज प्रोड्युस्ड. टेस्ट सायकलच्या एंडिंगला कंप्लीट झाल्यानंतर ना तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट प्रोड्यूस केला जातो. दिस रिपोर्ट गिव्स इन्साइट्स टू द सिनियर मॅनेजमेंट अबाउट द फिटनेस ऑफ द प्रोडक्ट फॉर रिलीज. ओके, तुमचा प्रोडक्ट रिलीज करण्यासाठी फिट आहे की नाही ह्याचा हा रिपोर्ट असतो तुमच्या सिनियर्सला. टेस्ट समरी रिपोर्ट इज प्रिपेअर्ड आफ्टर टेस्टिंग इज कम्प्लिटेड. तुमचं टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर ना टेस्ट समरी रिपोर्ट प्रिपेअर केला जातो. समरी रिपोर्ट टेम्पलेट प्रोव्हाइडेड इज अ युजफुल गाईडलाईन फॉर व्हॉट गोज इन टू सच अ रिपोर्ट. द टेस्ट समरी रिपोर्ट टेम्पलेट इज ॲज गिवन बिलो. इथे आता टेस्ट समरी रिपोर्टचं हे दिलेलं आहे बघा, टेम्पलेट दिलेले एक स्पेसिफिक फॉर्मॅट. फर्स्ट वन द समरी रिपोर्ट आयडेंटिफायर. तुमच्या समरी रिपोर्टला युनिक आयडी असाइन केलेला तो झाला आयडेंटिफायर. देन समरी. समरी म्हणजे काय की तुम्ही कोणते कोणते टेस्ट आयटम्स हे करून पाहिले, टेस्ट करून पाहिले, त्याचा एक समरी रिपोर्ट. देन समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज. समरी ऑफ ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय की तुम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म केल्या, त्याची रिस्क लेवल काय होती. व्हॅरियन्सेस म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीची रिस्क लेवल तिथे काउंट केली जाते. नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट म्हणजे काय इव्हॅल्युएशन ऑफ द comprehensiveness of the testing process against the comprehensiveness criteria specified in the test plan. तुमच्या टेस्ट प्लॅनमध्ये जसे जसे क्रायटेरिया तुम्ही टेस्टिंगला दिले होते, अप्रोचेसला दिले होते, तसंच तुम्ही एक्झिक्युशन झालं आहे की नाही. ओके, त्याचं एक असेसमेंट म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंट. देन इव्हॅल्युएशन प्रोव्हाइड्स अँड ओव्हरऑल इव्हॅल्युएशन ऑफ each test item including its limitations. This evaluation must be based upon the test results and the item level pass or fail criteria. तुमची प्रत्येक टेस्ट केसचं काय काय इव्हॅल्युएशन आहे ते त्या इव्हॅल्युएशनमध्ये येणार. देन समरी ऑफ रिझल्ट्स. समरी ऑफ रिझल्ट्समध्ये काय येईल की तुमच्या प्रत्येक रिझल्टची, प्रत्येक टेस्ट केसच्या रिझल्टची समरी. देन अप्रुव्हल. It specify the names and titles of all the persons who must approve this report. तुमच्या अप्रुव्हल्स पर्सन्सचा नेम असणार आहे तिथे, सगळे पर्सन की ज्यांनी हा रिपोर्ट ॲप्रूव्ह करायला हवा, टेस्ट समरी रिपोर्ट ज्यांनी ज्यांनी ॲप्रूव्ह करायला हवा त्याचे
नेम्स येणार आहे अंडर द अप्रुव्हल पॉईंट. ओके, दिस इज ऑल अबाउट टेस्ट डॉक्युमेंटेशन, टेस्ट प्लॅन, defect report and test summary report. If you have any doubt, then you can ask me by message or call. Okay, thank you.